जानेवारी संपून आता अर्धा फेब्रुवारी संपत आला, पण सकाळची थंडी अजिबात काही बंद व्हायचं नावच घेऊन झाल्या. सकाळी तनिषला सोडून आल्यानंतर इतकं थंड वातावरण झालेलं ना, तर घरी आल्यानंतर चहा प्यायची इच्छा झालेली. म्हणून म्हटलं साखरेचं न बनवताना आज गुळाचा चहा बनवून घ्यायचा. चहा उकळल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक ठेचून टाकलं, दूध टाकलं, 2-3 मिनिटं दुधाला उकळी येऊन दिली. नंतर गॅस बंद करून घेतला आणि त्याच्यामध्ये मग 1 चमच गूळ टाकून ना व्यवस्थित मिक्स करून मग चहा घेतला अगोदर. त्याच्यानंतर ना तनिषच्या डब्यामध्ये फ्लावरची भाजी आणि चपाती बनवलेली होती, पण मला भाकरी खायची होती. म्हटलं चला त्याच्याबरोबर ना आज मस्त असं भेंडीचा ठेचा बनवूया. भेंडी पण भाजून घेतली आणि त्याच्यानंतर मग भाकरी करून घेतल्या आणि थंड झाल्यानंतर ना मग ठेचा बनवून घेतलेला. एकदम छान असं चवीला झालेलं होतं. तनिषच्या पप्पांना ताट करून दिलं, मी पण जेवण केलं आणि अचानक घराकडून फोन आला की सासूबाईंना ॲडमिट केले. तर त्यांना अचानक घरी जावं लागलं, म्हणून एक गडबडीत मग त्यांना 2-3 चपात्या बनवून दिल्या आणि त्याच्याबरोबरच मग अंड्याचा भगरा डबा बांधून दिला. त्यांना बस स्टॉपवर सोडलं आणि नंतर मग येताना मला कोथिंबीर आणि मेथी घ्यायची होती, ती घेतली. मॅचिंग सेंटरमध्ये मला अस्तर घ्यायचं होतं, ते पण घेतलं. आणि तनिषने जातानाच सांगितलं होतं मला एक कॅडबरी घेऊन ये, पण मी त्याला सांगितलेलं अभ्यास केलास तरच कॅडबरी मिळणार. मी कॅडबरी तर घेऊन आलेली होती, त्याला सांगितलं आल्यानंतर की मी नाही कॅडबरी घेऊन आली, पण त्यांना हातात बघितल्यानंतर ना इतका आनंद झाला होता. आणि त्याला जाताना सांगितलं होतं तो अभ्यास करत बस, मी पप्पांना सोडून येतो. पण अभ्यास न करता त्याची अशी काही तर ड्रॉइंग काढायचं काम चालू होतं. एकदम छान असं काढलेलं, पण या ड्रॉइंगमुळे अभ्यासकडे थोडासा दुर्लक्षच करायला लागला, अभ्यास करायचं नावच काढत नाही. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.